इथे मी तुरीची डाळ लावून घेतलेली आहे कुकरला। शेवग्याच्या शेंगा मी 15 मिनिट उकळून घेतल्या आहे। त्यामध्ये हळद, मीठ, तेल टाकलेलं आहे थोडंसं। इथे कांदा, एक टोमॅटो आणि आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे। इथे कढईमध्ये मी 2 बोटं तेल टाकून घेतलेलं आहे। आज आपण बनवत आहे वरणामध्ये शेवग्याच्या शेंगा टाकून केलेली भाजी। आता मी 1 चम्मच जिरं टाकून घेतो। कांदा टाकून आता आपण कांदा लाल होईपर्यंत परतून घेऊ। इथे कांदा आपला परतून झालेला आहे, बघू शकता तुम्ही। आता आपण लसणाची पेस्ट टाकून घेऊ। मी इथे 1 चम्मच लसणाची पेस्ट घेतलेली आहे। बऱ्यापैकी शिजवून घेऊ। अर्धा चम्मच हळद घेते, 1 चम्मच मीठ घेते, एक चम्मच धनेपूड टाकत आहे। इथे 2 चम्मच तिखट घेणार मी। तिखट तुम्ही तुमच्या मनानुसार घेऊ शकता। टोमॅटो टाकून घेते। हा मसाला आपण चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ। याच्यामध्ये आता मी अर्धा चम्मच मसाला टाकून घेते। हा मसाला तुम्ही कोणताही यूज करू शकता। आम्ही सावजी मसाला यूज करत असतो। याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊ। थोडंसं पाणी टाकून घेतो, जेणेकरून आपला मसाला चांगल्यापैकी शिजून जाईल। त्याच्यावर 2 मिनिट झाकण टाकून घेऊ। मसाल्याला तेल सुटलेलं। त्याच्यामध्ये आपण डाळ टाकून घेऊ। ही डाळ मी 2 शिट्ट्या लावून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये आता आपण पाणी घालून तुम्हाला लागतं तेवढं पाणी तुम्ही टाकू शकता। मी 2 ग्लास पाणी टाकले। तिला आपण आता कढ आणून घेऊ। कढ आणल्यानंतर याच्यामध्ये आपण शेंगा टाकून घेऊ। थोडंसं 2 साईड टाकून बघू शकता डाळीला कढ आहे। आता याच्यामध्ये आपण शेंगा टाकून घेऊ। त्या शेंगा 15 मिनिट उकळून घेतलेले आहे। त्याच्यामध्ये हळद, मीठ, तेल टाकलेलं होतं। आता याला जस्ट 5 मिनिट ठेवून एक उकळी काढून देऊ। आपली भाजी तयार, कारण की शेंगा उकळलेल्याच आहे। खायला अतिशय टेस्टी राहते आणि या शेंगा तशा पण बॉडीसाठी खूप पौष्टिक आहे। आता एक चांगला कढी घेऊ याला। बघू शकता चांगल्या प्रकारे याला कळालेलं आहे। आपण आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊ।